नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 1 सप्टेंबर पासून हे 21 नियम बदलणार आहे। तर मग कोणकोणत्या 21 नियमांमध्ये बदल होणार आहेत ते आपण बघणार आहोत। मग देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 1 सप्टेंबर पासून तुमच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत। यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड, सिम कार्ड, तसेच शेतकऱ्यांसंबंधित योजना, महिलांसंबंधित योजना, युवकांसंबंधित योजना अशा विविध नियमांच्या पासून इंधनाच्या दरातील बदलांबाबतच्या नियमांचा समावेश आहे। मग याचे कारण म्हणजे दर महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल होत असतात। यामुळे यावेळीही 1 सप्टेंबर पासून अनेक नियम बदलत आहे। हे नियम काय आहेत आणि याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा बदलणारा पहिला नियम आहे तो आहे फेक कॉल्सवर नियंत्रण येणार आहे। मग तुम्हाला सतत फेक कॉल्स, अनवॉन्टेड कॉल येत असतात, तर मग ट्रायच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर पासून फेक कॉल्स आणि मेसेजवर बंदी घालण्यात येणार आहे। ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना फेक कॉल्स आणि फेक मेसेजला आळा घालण्याचे निर्देश दिलेले आहेत। याबाबत ट्रायने कडक मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत। यानुसार जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया, BSNL इत्यादी सर्व दूरसंचार कंपन्यांनी 140 मोबाईल क्रमांकांच्या मालिकांपासून सुरू होणाऱ्या टेलिकॉम, मार्केटिंग कॉल्स आणि कमर्शियल मेसेज बंद करावे लागणार आहेत। याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। दुसरा महत्त्वाचा नियम आहे क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे। HDFC क्रेडिट कार्ड, तुम्ही HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। HDFC बँकेने सांगितले आहे की ते आता युटिलिटी व्यवहारांवरील रिवॉर्ड्स पॉईंटची मर्यादा निश्चित करणार आहेत। त्यामुळे आता HDFC क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना प्रत्येक महिन्याला युटिलिटी ट्रान्झॅक्शनद्वारे फक्त 2000 पॉईंट्स कमवता येणार आहेत। याचा फटका ग्राहकांना बसणार आहे। IDFC फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड, IDFC फर्स्ट बँक 1 सप्टेंबर पासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार आहे। मग IDFC फर्स्ट बँकेनेही म्हटले आहे की क्रेडिट कार्डवर मिनिमम ड्यू रक्कम आणखी कमी करणार आहेत। यामुळे कार्ड धारकांना फायदा होणार आहे। नियम आहे दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट आवश्यक। दुचाकी चालवण्यासाठी 1 सप्टेंबर पासून नवे नियम लागू होणार आहे। आता कोणत्याही प्रकारच्या दुचाकीवर म्हणजे स्कूटर किंवा बाईक मागे बसणाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक होणार आहे। मोटार वाहन कायद्याअंतर्गत हा नियम आधीच लागू आहे, मात्र याचे पालन केले जात नाही। त्यामुळे आता हा नियम न पाळल्यास 1035 रुपयाचे चलन कापले जाईल। याशिवाय चालकाचा परवाना 3 महिन्यासाठी निलंबित ही केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाचा नियम आहे LPGच्या किमतीत बदल। LPGचे दर प्रत्येक महिन्याला 1 तारखेला बदलत जातात। यावेळी LPG सिलेंडरची किंमत वाढू शकते किंवा कमीही होऊ शकते। गेल्या महिन्यात 1 ऑगस्ट रोजी 19 किलो व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली होती, मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता। तर मित्रांनो, पुढचा अतिशय तुमच्या कामाचा असा नियम बदलणार आहे तो म्हणजे तुमच्या पॅन कार्ड संबंधित हा नियम आहे। तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला टेन्शनमधून दिलासा मिळणार आहे, कारण सरकारने पॅन कार्ड बाबतच्या नियमांमध्ये बदल केले आहेत। नवीन नियम 1 सप्टेंबर पासून या ठिकाणी लागू होणार आहेत। मग पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असण्याच्या नियमातून पॅन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे। याबाबत एक नवीन नियम, एक अपडेट लागू होण्याची शक्यता आहे। मग तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसले तरीही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। यापुढे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक असणे गरजेचे नाही, कारण पॅन कार्ड काढताना ज्यांनी कागदपत्र म्हणून आधार कार्ड दिला आहे अशा व्यक्ती आणि ज्यांनी आत्ताच नवं पॅन कार्ड काढलं आहे अशा व्यक्तींना मिळालेल्या किंवा मिळणारं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेलं असणार आहे।
त्यामुळे आता अशा पॅन कार्ड धारकांना ते नव्याने लिंक करण्याची गरज उरलेली नाही असं केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आता आधार कार्डशी लिंक नसेल तर यापुढे तुम्हाला काळजीचं कारण नाही। तर ठिकाणी टोल भरण्याची गरज राहणार नाही। त्या संबंधीतील महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे GNSS म्हणजेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, ज्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केला आहे। सिस्टम सध्या टेस्टिंग फेजमध्ये असल्याचे सांगितले जात आहे। पुढील महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून या ठिकाणी हा नियम लागू होऊ शकतो। मग आहे शेतकऱ्यांशी संबंधित ई पीक पाहणी, सातबाऱ्या उतारावर पिकाची नोंद करण्याची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती 15 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। मग 2024च्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करण्यास 1 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। मग 15 सप्टेंबर 2024 पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता येणार आहे। यात मुदतवाढ न मिळाल्यास 16 सप्टेंबर पासून तलाठी स्तरावरील ई पीक पाहणी सुरू होणार आहे। तरी मित्रांनो हे तो म्हणजे महिलांसाठी लोकप्रिय अशी योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे की दुसऱ्या टप्प्यातील जे पैसे आहे ते 1 सप्टेंबर पासून मिळायला सुरुवात होणार आहे। मग या ठिकाणी आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम हा नागपूरमध्ये होणार आहे। या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत। तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना हे पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। पुढील महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आपल्या दैनंदिन वापरात जे उपयोगी आहे ते रेशन कार्ड संबंधातली। तर मग त्यांची लिंकची शेवटची तारीख आता ह्या महिन्यात संपणार आहे। मग सप्टेंबर महिन्यात ही मुदत संपणार आहे। तर रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती। मग अशा परिस्थितीत आधार रेशन लिंकसाठी भरपूर वेळ आहे, पण शेवटच्या दिवसात सर्व्हरची समस्या आहे। त्यामुळे लवकरच तुम्ही तुमचे रेशन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या। शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर, नंतर तुमचं रेशन ह्या ठिकाणी बंद होऊ शकते। आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे। तर 1ही रुपया न देता आधार कार्ड अपडेट करा। UIDAI ने माहिती बदलायची असल्यास या ठिकाणी अपडेट करायची असल्यास मोठी संधी आहे। UIDAI ने आधार कार्ड धारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी मुदत वाढवली आहे। मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे। बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणे किंवा फोटो बदलण्यासाठी देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे। आधार कार्डशी संबंधितच महत्त्वाची बातमी आहे। महत्त्वाचा नियम हा 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। मग जे आधार कार्ड आपण अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट किंवा कागदपत्र समजतो हेच आधार कार्ड तुम्हाला आता जेलवारी देखील घडवू शकते, म्हणजे तुम्ही तुरुंगात सुद्धा जाऊ शकतो। तर काय नियम आहे, जर तुमच्याकडे असणारे आधार कार्ड बनावट असेल तर तुम्हाला 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो। बनावट आधार कार्ड वापरल्यास 10,000 रुपयाचा दंड आणि 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते। स्वतः UIDAI ने या ठिकाणी ही माहिती दिली आहे। यामुळे तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड बनावट आहे किंवा नाही हे चेक करणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे। मित्रांनो पुढील महत्त्वाचा नियम आहे तो आहे आधार कार्ड संबंधितच। मग आता भारत सरकारने आधार कार्ड विषयक नियमांमध्ये काही बदल केले आहेत। त्यामुळे आधार कार्डवरचे नाव आणि जन्मतारीख यात बदल करणे आता आणखी अवघड झाले आहे। पूर्वी आधार कार्डवर नाव आणि जन्मतारीख बदलणे सहज शक्य होते, आता ही प्रक्रिया गुंतागुंतीची झालेली आहे। त्यामुळे ज्यांचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्डवर नोंदवताना काही चूक झाली आहे त्यांच्यासाठी ही चूक सुधारणं डोकेदुखी ठरणार आहे। मित्रांनो पुढील महत्त्वाचा नियम आहे शेतकऱ्यांसंबंधित PM किसान निधी संबंधितला महत्त्वाचा असा नियम आहे। जर PM किसान निधीचा मोबाईल नंबर तुमचा चुकलेला असेल त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। मग सदर चुकीचा वा डुप्लिकेट मोबाईल क्रमांकाच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारमार्फत PM किसान पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे। सदरची सुविधा फक्त 31 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असल्याने सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या सुविधेचा उपयोग करून 31 ऑगस्ट पूर्वी त्यांचे PM किसान खात्यातील नोंदणीकृत मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे।
तर मित्रांनो या ठिकाणी आता PM किसानच्या याद्या पुढील हप्त्याच्या याद्या ह्या 1 सप्टेंबर पासून आहेत। त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुम्हाला आधार प्रमाणीकरण करण्यास सांगितलेले आहे। मग या ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे त्या सर्वांना या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापासून हे पैसे मिळणार आहेत। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे मिळणार आहेत। तर गणेश जयंती म्हणजे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे सप्टेंबर महिन्यात। तर मग गणेशोत्सवाची तिथी किंवा या ठिकाणी तारीख काय आहे नेमकी तर ती बघणार आहोत। तर गणेश चतुर्थी 2024 ची तारीख हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते। यंदा ही तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 सुरू होणार आहे आणि 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7:37 समाप्त होणार आहे। तसेच गणेश चतुर्थीची या ठिकाणी पुढील स्थिती जी आहे ती अशा स्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार शनिवार म्हणजे 7 सप्टेंबर पासून गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे। या दिवशी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन विधिवत पूजा अर्चा केली जाईल। या दिवसापासून पुढील 21 दिवसापर्यंत गणेशोत्सव सुरू राहील। तर मित्रांनो पुढील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पीक विमा भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांनी 3 सप्टेंबर पर्यंत तक्रारी नोंदवण्याची सूचना या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत। योजना आहे ज्यात बदल होणार आहे ती महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत मनुष्यबळासाठी नोंदणी करावी लागणार आहे। तर मग मित्रांनो या ठिकाणी खाजगी संस्थांना 20% आणि शासकीय विभागांना मंजूर पदाच्या 5% योजनेअंतर्गत ऑफलाईन मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठीची नोंदणी या ठिकाणी सुरू होणार आहे सप्टेंबर महिन्यापासून। तर मित्रांनो पुढील महत्त्वाचा नियम किंवा बदल हा होणार आहे। सामान्यांचा सण गोड होणार आहे, आनंदाचा शिधा बाबत सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे गौरी गणपती उत्सवानिमित्त या ठिकाणी आनंदाचा शिधा या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। तो म्हणजे आधार कार्ड संबंधित आहे। व्हर्च्युअल ID बद्दल माहिती आहे का जे आधार कार्ड नसतानाही तुमची सर्व कामे करेल। मग त्या संदर्भातील नियम बदलणार आहे। तुमच्याकडे आधार कार्ड नसले तरीही तुम्ही एक वेळेस तुमचं काम या ठिकाणी करू शकणार आहे। त्याबद्दल नवीन नियम आलेला आहे। तर तो 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। सणासुदीत रेशनमध्ये गव्हाऐवजी ज्वारी 3 महिन्यापर्यंत वाटप होणार आहे। पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो फास्टॅग वापरण्यासाठी महत्त्वाचा नियम या ठिकाणी RBIने लागू केलेला आहे। मग या नियमात काय फायदा होणार आहे तर फास्टॅग युजरसाठी आनंदाची बातमी आहे। आता फास्टॅगचे पैसे संपल्यावर तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही। भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। रिझर्व्ह बँकेने फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डला ई-मॅन्डेट फ्रेमवर्कमध्ये सहभागी केले आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वसामान्यांसाठी सर्व नागरिकांसाठी महत्त्वाचे असे नियम बदल हे सप्टेंबर महिन्यात होणार आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।